जय बोलो देवादिदेवादिनाथ भगवान की जय. अंतिम शासन नायक महावीर भगवान की. चारित्र चक्रवर्ती समाधी सम्राट आचार्य शांती सागर मुनी महाराज की. संत शिरोमणी गुरुवराचार्य विद्यासागर मुनी महाराज की. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य सन्मती सागर मुनी महाराज की जय. आचार्य शीतल सागर मुनी महाराज की जय. आचार्य वर्धमान सागर मुनी महाराज की जय. आणि साक्षात कोथळी ग्राममध्ये विराजमान असलेले आचार्य श्री चंद्रप्रभू महाराज की जय. आणि माझ्या दीक्षागुरु क्षपकराज श्रुतमती माताजी जाकी जय. नमस्तो आचार्य श्री. नमस्तु नमस्तु महाराज नमस्ते वंदामी माता. आज श्रुतमती माताजींचा जन्मदिवस. गगन के सितारों में गगन के सितारों को गिना नहीं जाता. गगन के सितारों को गिना नहीं जाता. सागर की गहराई को नापा नहीं जा सकता. ऐसी ही है गणिनी आरिका श्रुतमती माताजी, जिनके गुण की गरिमा को आंका नहीं जाता. आज श्रुतमती माताजी 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण करून 76व्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत. आणि या पर्यायातील हा त्यांचा काय आहे शेवटचा जन्मदिवस. हा कोणा साजरा केला जातो की जे परत जन्माला येणार नाहीत त्यांचा. परंतु आमच्या माताजी बी उत्कृष्टपणे समाधी साधना करून स्वर्गामध्ये जाऊन परत त्यांना मनुष्य पर्याय मिळून मोक्षाला जाऊ देत, यासाठी आजचा हा काय आहे जन्मदिवस आपण साजरा करत आहोत. माताजी, आपण सुयोग समतोल साधण्यासाठी पूर्वभावाचे संस्कार, माता पित्यांचे मार्गदर्शन आणि गुरूंची शिकवण या सारासार विचारातून साधलेले अनुभव ही चतुसूत्री आपल्यामध्ये दिसते. माताजी, आपण आयुष्यातला प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्वाभिमानाने जगलात. कारण माताजींनी आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशाच काही घटना की माझ्यापुढे त्यांनी मनमोकळे सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून त्या म्हणावं असं वाटतं की आयुष्यातला प्रत्येक क्षण आव्हान म्हणून त्यांनी स्वाभिमानाने जगला. आपल्यासाठी आयुष्य म्हणजे मजा व आनंद न मानता येणारा प्रत्येक क्षण धार्मिकता, कुटुंबातील कर्तव्यता ही स्वीकारून जिद्दीने आपण त्याला सामोरे आता जात आहात. माताजी, मला असं वाटतं की माताजी असा विचार करत असतील की आयुष्य संपत आले आहे, आयुष्य संपत आले आहे, प्रवास माझा चालू आहे, प्रवास माझा चालू आहे, शरीर मला साथ देत नाही, माझं मन शून्य झालेलं आहे, माहीत नाही काय घडणार आहे ते. परंतु आपण शौर्याने सामोरे जावे आणि प्रत्यक्ष मृत्यूला कवटाळावं आणि मृत्यूचा हात आपल्या हाती घ्यावा, सहजतेने एकरूप व्हावा आणि आपला मृत्यू आपण डोळ्याने पाहावा, असा या विचाराने आपण समाधी मरणाला जवळ करीत आहात. आणि म्हणूनच निर्यापक आचार्यश्री आपल्याला वारंवार उद्बोधन देत आहेत. काय उद्बोधन देतात बघा. परद्रव्याला म्हणतोस तू माझं माझं,
परद्रव्याला तू म्हणतोस माझं माझं, एक परमाणू अणुसुद्धा नाही रे तुझं तुझं. का वाहून घेतोस दुनियाचे ओझे, का वाहून घेतोस दुनियाचे ओझे. भवभव दुःखाला कारण आहे हे कर्ज, भवभव दुःखाला कारण आहे हे कर्ज. मोहरूपी पसारा सोडून द्यायचा आहे, मोहरूपी पसारा सोडून द्यायचा आहे आणि मोक्ष मार्गाकडं मनाला वळवायचं आहे. हे आचार्यश्री वारंवार वेगवेगळ्या उपदेशातून, स्वाध्यायाच्या माध्यमातून, की माताजींना नव्हे ते आम्हाला आणि तुम्हा सर्वांना सुद्धा काय आहे ते उद्बोधन प्रेरकदायक आहे. आणि म्हणूनच मला म्हणावं वाटतं, उंच उंच भरारी मारते मी, ना कुणाची ना भीती ना भय. आहे आपल्या भोवती धर्माचे कवच आणि आहे आपल्या जवळ दृढतेचे वलय. कितीही वादळे येतील नि संकटे येतील भारी भारी, पण आपल्या भोवती निरापकाच आचार्यश्रींचे मार्गदर्शक आपली देवशास्त्र बोलवी श्रद्धा आणि निज तत्वावर असणारी श्रद्धा, यातून आपण सहजपणे आपण आपला मृत्यू महोत्सव सानंदाने पार करणार आहात याची काय मला खात्री वाटते. आणि मी माझ्याकडून या समाधी काळामध्ये जास्तीत जास्त सेवा आणि योगदान मी देण्याचा प्रयत्न करेन, मी देईन. आणि ही मी भाव इथं व्यक्त करून की त्यांची उत्कृष्ट समाधी साधना व्हावी ही भगवंतचरणी प्रार्थना करून मी माझे भाव इथे संपवते. जय बोलो देवादिदेव महावीर भगवान की.